जय शिवराय मित्रांनो, लहान व मध्यम ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रतेचे निकष काय, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जानेवारी 2022 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन अनुदान योजना सुरू करण्यात आली आणि याच्याच अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांना ड्रोनच्या अनुदानासाठी अर्ज सुरू करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना राबवायला सुरुवात करण्यात आली आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज भरवून घेतले जात होते, परंतु लाभार्थ्यापर्यंत म्हणावी तशी माहिती पोहोचली नाही। त्याच्या अंतर्गत लाभार्थ्याचा प्रतिसाद मिळाला नाही, अर्ज प्राप्त झाले नाहीत आणि लाभार्थी प्राप्त झाले नाहीत आणि अशा प्रकारच्या या योजनेच्या अंतर्गत आता लाभार्थी पात्रतेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सूचना निर्गमित करून ड्रोनचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यासाठीचं एक पत्रक देण्यात आलं होतं आणि याच्या अनुषंगानं ड्रोनचे अर्ज महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत। सुरुवातीला याचा अर्ज कसा भरायचा हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि याच्यानंतर याच्यासाठी कोण पात्र असणार आहे, याच्यामधले वेगवेगळे प्रकार नेमके काय ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटीचं जे काही पोर्टल आहे या पोर्टलवरती यायचे, याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचे, याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। याच्या अंतर्गत तुम्ही यूजर आय डी, पासवर्ड किंवा तुमचा आधार आणि OTP टाकून लॉग इन करू शकता। हे लॉग इन केल्यानंतर मुख्य पृष्ठावरती तुम्हाला प्रोफाईल 100% दाखवल्यानंतर अर्ज करा नावाचे ऑप्शन दाखवले जाणार आहे। या अर्ज करावरती क्लिक करायचे। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता कृषी यांत्रिकरण असेल, बियाणे, सिंचन साधने किंवा इतर जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत, एकात्मिक फलोत्पादन वगैरे या खाली दाखवल्या जातील। याच्यामधील तुम्हाला कृषी यांत्रिकरणच्या ज्या बाबी निवड आहेत या बाबी निवडावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक अर्ज खुलेल, ज्याच्यामध्ये मुख्य घटक निवडायचे आपल्याला भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र। याच्या पुढे तपशील पाहू शकता। तपशीलमध्ये आपल्याला पहिली ऑप्शन आहे, जर वैयक्तिक कृषी पदवीधारक असेल तर या ठिकाणी आपल्याला कॉमन हायरिंग सेंटरसाठी कृषी पदवीधारकचे ऑप्शन निवडायचे। याच्यानंतर दुसरी ऑप्शन आहे कॉमन हायरिंग सेंटरसाठीची, ज्याच्यामध्ये FPO असेल, शेतकऱ्यांचे गट असतील किंवा जे काही खाजगी ग्रामीण उद्योजक असतील अशा उद्योजकांसाठीची ऑप्शन आहे। त्याच्या अंतर्गत तुम्ही दुसरी ऑप्शन निवडू शकता। याच्यामध्ये आपण जर कृषी पदवीधारक असाल तर पहिली ऑप्शन निवडायची, गटाच्या माध्यमातून, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून किंवा जर आपण ग्रामीण भागातील उद्योजक म्हणून करणार असाल तर दुसरी ऑप्शन निवडायची। आता याच्यामध्ये ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला पुढे जी काही बाब आहे, उपकरण आहे, त्या उपकरणामध्ये लहान, मध्यम ड्रोन अशा प्रकारचे ऑप्शन दाखवली जात आहे। ही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचे, किसान ड्रोन, लहान व मध्यम। त्याच्यानंतर पुढे जो तपशील आहे मशीनचा तो सुद्धा त्या ठिकाणी प्रकार दाखवलेला आहे। याच्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत अशा प्रकारे करून आपल्याला जतन करावरती क्लिक करायचे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरी बाब निवडायची की विचारले जाईल, नो करायचे आणि आपल्याला पुढं जायचं आहे। आता नो केल्यावरती आपली ही बाब जतन झालेली आहे, परंतु अर्ज सादर झालेला नाही। पुन्हा एकदा आपल्याला मुख्य पृष्ठावरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला हा अर्ज सादर करावा लागणार आहे। याच्यामध्ये अर्ज सादर करावरती आपल्याला क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला सूचना दाखवलेल्या आहे, सर्व बाबी निवडा आणि याच्यानंतर अर्ज करा, त्याच्यावरती ओके करायचे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे पहाची ऑप्शन दिलेली आहे, या पहावरती क्लिक करायचे। याच्यामध्ये आपण जी बाब निवडलेली ती दाखवली जाईल, त्याच्यामध्ये त्याला आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। 1 असेल तर 1, 2, 3 असतील तर 1, 2, 3 द्यायचं आहे। योजनेच्या अटी शर्ती मला जे काही आहेत त्या लागू राहतील, सूचना मला लागू राहतील अशा प्रकारे टिक करून आपल्याला या ठिकाणी अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये मेनूवर जा म्हणलं तर दुसरी बाब आपण निवडू शकता। आता आपल्याला अर्ज पूर्णपणे सादर करायचे तर अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्याला पेमेंटला रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला ₹23.60 पेमेंट करावं लागणार आहे। याच्यानंतर आपल्याला एक पेमेंटचा गेटवे निवडायचा आहे। आपलं ₹23.60 पेमेंटचं सगळे डिटेल दाखवले जातील आणि याच्यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, QR कोड या माध्यमातून जे काही आपल्याला शक्य असेल त्याच्या माध्यमातून हे पेमेंट करू शकता। ₹23.60 पेमेंट आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं करावं लागणार आहे। पेमेंट झाल्यानंतर आपला हा अर्ज सक्सेसफुली सबमिट होणार आहे। आपल्याला पेमेंटची रिसिप्ट या ठिकाणी प्रिंट करायची असेल तर प्रिंट काढू शकता आणि याच्यानंतर आपल्याला हा अर्ज जो आहे तो आपण मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये दाखवला जाणार आहे। मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपण हा अर्ज पाहू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला अर्जाची स्थिती दाखवली जात आहे, एलिजिबल फॉर लॉटरी असं दाखवते। आता याची लॉटरी लागल्यानंतर याच्यामध्ये पात्रतेनंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितली जातील। त्याच्यानंतर पुढचं तुमच्या ड्रोनची खरेदी आणि त्याच्यानंतर पूर्वसंमती अनुदान या सगळ्या प्रक्रिया इतर योजनेप्रमाणेच पार पाडल्या जाणार आहेत। आता याच्यामध्ये महत्त्वाचा असा प्रश्न येतो तो म्हणजे मग याच्यामध्ये पात्र कोण आहे। मित्रांनो, याच्यामध्ये 2 प्रकार करण्यात आलेले आहेत। एक तर इंडिव्हिज्युअल ॲग्रिकल्चरची पदवी घेतलेला जे काही कृषी पदविकाधारक जे काही विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना याच्या अंतर्गत लाभ घेता येतो।
याच्या व्यतिरिक्त दुसरा एक गट आहे ज्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी जे FPO असतील ते, याच्या व्यतिरिक्त जे काही नोंदणीकृत संस्था आहेत शेतकऱ्यांचे गट असतील किंवा याच्या व्यतिरिक्त जर शेतकरी उद्योजक असतील ग्रामीण भागामध्ये, जे ग्रामीण उद्योजक असतील लहान छोटे मोठे उद्योजक, ते उद्योजकसुद्धा याच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात। किमान 10वी पास असलेला उद्योजक असावा ही याच्या अंतर्गतची अट आहे। म्हणजे दोन्ही प्रकारामध्ये आता याच्यामध्ये जे काही वैयक्तिक कृषी पदवीधारक असतील यांना 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये या प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे। मात्र जे काही तुमचे FPO असतील किंवा शेतकऱ्याचे गट किंवा जे काही खाजगी उद्योजक असतील यांना या ठिकाणी 40% किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपये अशा प्रकारचं अनुदान याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे। आणि अशा प्रकारच्या या अनुदानाच्या या पात्रतेच्या निकषासह ही योजना आता राबवली जाते। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागवले जात आहेत। याच्यामधून आलेले अर्ज लक्षांकाच्या प्रमाणामध्ये लॉटरीमधून पात्र केले जातील आणि पुढे कागदपत्राच्या अटी शर्तीच्या आधारे राहून लाभार्थी पात्र करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य जास्त आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ड्रोन अनुदान योजनेच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।